आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत इन्फिनिटी अकॅडमी प्रस्तुत घे भरारी या कार्यक्रमामध्ये. आपण गप्पा मारतो आहोत माननीय श्री विलास बुर्डे यांच्याशी. युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंडचे ते संचालक आहेत. सर, आता मी तुम्हाला तुमच्या या महत्वाकांक्षी प्रोजेक्ट बद्दल काही प्रश्न विचारणार आहे, पण त्यापूर्वी एक फार चांगली याची संपूर्ण माहिती देणारी एक छोटीशी ध्वनिचित्रफीत आहे, ती पण आपण आपल्या सगळ्या प्रेक्षकांना दाखवणार आहोत. अंडमान निकोबार द्वीप समूह भारत के दक्षिण पूर्व में अपनी प्राकृतिक सुंदरता और सामरिक महत्व के कारण अपना विशेष स्थान रखता है। यहाँ स्वतंत्रता संग्राम के दौरान वीर सावरकर को काला पानी की सजा के लिए रखा गया था। साथ ही ये वही जगह है जहां नेताजी सुभाष चंद्र बोस ने 1943 में सबसे पहले भारतीय तिरंगा लहराया था। लेकिन इस खूबसूरत द्वीप समूह का जुड़ाव देश के शेष भाग से उपग्रह संचार के माध्यम से था और यहाँ की लगभग 4 लाख जनसंख्या के लिए इंटरनेट और हाई स्पीड डेटा की उपलब्धता सुगम नहीं थी। इस प्रोजेक्ट के तहत चेन्नई से अंडमान आइलैंड्स के बीच लगभग 2300 किलोमीटर अंडर सी सबमरीन ऑप्टिकल फाइबर केबल बिछाने का लक्ष्य रखा गया। अब बारी थी इस चुनौतीपूर्ण कार्य को करने की। युद्ध स्तर पर चेन्नई और पोर्ट ब्लेयर के दोनों छोरों से समुद्री केबल बिछाने का कार्य शुरू किया। अंडमान निकोबार के 8 द्वीप समूहों पोर्ट ब्लेयर, स्वराज द्वीप, लिटिल अंडमान, कार निकोबार, कमोरता, ग्रेट निकोबार, लॉन्ग आइलैंड और रंगत को जोड़ने के लिए समुद्री केबल के लिए विशेष केबल लैंडिंग स्टेशन बनाए गए। और देखते ही देखते 1224 करोड़ का ये प्रोजेक्ट योजनाबद्ध तरीके से पूरा कर लिया गया। आज पोर्ट ब्लेयर को चेन्नई और स्वराज द्वीप और लिटिल अंडमान से जोड़ने वाले 3 मेन सेगमेंट्स का शुभारंभ इससे अंडमान निकोबार द्वीप समूह के निवासियों और लाखों पर्यटकों को इस इंफॉर्मेशन सुपर हाईवे से जोड़ा जा रहा है। सामरिक महत्व के इस द्वीप समूह पर भारतीय सेना की इंटरनेट जरूरतों को पूरा करने के लिए भी ये परियोजना लाभप्रद होगी। समुद्री ऑप्टिकल फाइबर केबल के जरिए भारतीय द्वीपों को जोड़ने की ये पहली परियोजना है। ये परियोजना इन द्वीपों के निवासियों के जीवन में बड़ा बदलाव लाएगी। अब इस द्वीप समूह में टेलीमेडिसिन, ऑनलाइन एजुकेशन की सुविधा, पर्यटन और उद्योगों को बढ़ावा, स्थानीय अर्थव्यवस्था में वृद्धि और नागरिकों के जीवन स्तर में और सुधार होगा। साथ ही इससे कुशल प्रशासन के लिए भी काफी मदद मिलेगी। इस केबल से बीएसएनएल के साथ साथ अन्य टेलीकॉम कंपनियां भी अपना नेटवर्क अंडमान निकोबार द्वीप समूह में लगा सकेंगी। एक खूप महत्वाची गोष्ट भारतामध्ये घडली। माझ्या मते पहिल्यांदाच अशा प्रकारचा एक प्रोजेक्ट भारतानं राबवला, ज्याच्यासाठी आपल्या भारताचे जे माननीय प्रधानमंत्री आहेत नरेंद्रजी मोदी यांनी पण या योजनेचं खूप प्रचंड कौतुक केलं आणि त्यांनी खूप साऱ्या गोष्टी यामध्ये तुमच्या कौतुकासाठी किंवा तुमच्या एकूणच सगळ्या प्रोजेक्टसाठी केल्या। कौतुकाचे शब्द त्यांचे अनेक ट्वीट्स त्यांनी केले, म्हणजे जसे की 1000 दिन में अलग अलग ऑप्टिकल फाइबर लक्षद्वीप को भी सबमरीन ऑप्टिकल से जोड़ दिया जाएगा, किंवा जे काम झालं त्याबद्दल त्यांनी संपूर्ण जगभर रादर आपल्या भारताचं नाव पोहोचवलं आणि तुमच्या सगळ्या टीमचं नाव पोहोचवलं। या प्रोजेक्टला सुरुवात कशी झाली आणि काय काय वैशिष्ट्ये होती, किती अवघड होता हा प्रोजेक्ट आणि तुम्ही त्याची तयारी कशी केलीत, हे जरा आता सविस्तर सांगा। बरोबर, जसं मी सांगितलं, मी एसएससी ला होतो, सेंट्रल डेप्युटेशनला, आणि जेव्हा मी तिकडनं आमच्या डिपार्टमेंटला पॅरेंट मिनिस्ट्री आहे, मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन, डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन, तिथे जेव्हा परत आलो तर माझ्यावर ही जबाबदारी आली की युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड आहे त्या ठिकाणी काम करायचं आहे आणि स्पेसिफिकली अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप हे जे 2 आपले आयलँड्स आहेत, द्वीपसमूह आहे, त्याच्या टेलिकॉम डेव्हलपमेंट करता प्लॅनिंग करायचं आहे। तर बेसिकली युएसओएफ याची पहिले आपल्याला एक ओळख करून द्यावं लागेल। युएसओएफ बेसिकली हा एक फंड आहे, युनिव्हर्सल, आपण त्यात नावच आहे युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड। हा
ग्रामीण भाग आहे, किंवा मला 2 शब्दात सांगता येईल फक्त, की भारतातले जे अनकनेक्टेड एरिया आहे, हम्म, त्याला कनेक्ट करण्याकरता ह्या फंडचा आपण उपयोग करतो. आता हा फंड येतो कुठून? हा फंड जो आहे, जो संसदेने कायदा पास केला आहे, त्याप्रमाणे जे आपले टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत, त्यांचं जे अॅन्युअल ग्रॉस रिसिप्ट असतं, त्यातले 5% सध्या जे नियम आहेत, ते ह्या फंडमध्ये देतात. आणि त्यातनं याची मग गंगाजळी, त्याचं जे बॅलन्स आहे ते तयार. तर जेव्हा मी बघितलं की अंदमान निकोबार हा जो द्वीप समूह आहे, आणि आपल्याला माहितच आहे की आयलँड जे आहेत ते आपल्या प्रत्येक देशाच्या सामरिकरित्या खूप हम्म, महत्वाचे असतात. हम्म, 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 जर आपली तिथली जर कनेक्टिव्हिटी चांगली असेल, कनेक्टिव्हिटी इन टर्म्स ऑफ एअर, हम्म, कनेक्टिव्हिटी इन टर्म्स ऑफ टेलिकॉम आणि इतरही, तर हम्म. नक्कीच ते आपल्या मुख्य धारेसोबत, जोडले मुख्य जातील. भागासोबत चांगल्या तऱ्हेने जोडले जातील. तर माझ्याकडे जी जबाबदारी होती ती टेलिकॉम क्षेत्रामध्ये त्यांना जोडण्याची. सगळ्यात पहिले तिथलं जे कम्युनिकेशन आहे लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार, हे जे कम्युनिकेशन आहे ते सॅटेलाइटद्वारे व्हायचं. तर आम्ही पहिले त्यातलं ते सॅटेलाइटची जी बँडविड्थ आहे ते वाढवण्याचा प्रयत्न केला. ती आम्ही जवळपास दुप्पट केलेली आहे गेल्या 3 वर्षामध्ये. नंतर जेव्हा हा प्रोजेक्ट बघितला मी, तर मला लक्षात आलं की याचं महत्व खूप जास्ती आहे. आणि आम्ही बेसिकली एक प्लॅनिंग करतो. आमच्याकडे खूप साऱ्या स्टेजेस असतात. जसं डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉम इथं टेलिकॉम कमिशन किंवा आता डिजिटल कम्युनिकेशन कमिशन सध्याचं, त्यांची परवानगी हवी असते. तर ती परवानगी घेण्याकरता पूर्ण आपल्या नोट्स तयार करणं, त्याच्यासोबत सोबत आपल्याला माहितच आहे, कुठलाही प्रोजेक्ट असेल तर त्याचं डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट हम्म, DPR ते हम्म, आपण तयार करतो. तर ते तयार करून घेणं, त्याचा अभ्यास करणं, आणि त्यातनं मग आपल्या नोट जी आहे ती तयार करणं, की हे गरजेचं कसं काय. हम्म, आणि ते आपल्याला आमच्या कमिशनला पण समजून द्यावं लागतं की हे गरजेचं का बरं आहे. जेव्हा ही गोष्ट कमिशनकडे गेली, तेव्हा त्यांनी लगेच त्याला मंजुरी दिली, कारण याचं मी सांगितल्याप्रमाणे याचं महत्व खूप जास्ती होतं. आणि पुढचा टप्पा होता की हे वर्क अवॉर्ड करणं आणि पुढे कॅबिनेटकडे पण त्याचं अप्रुव्हल घेणं. जेव्हा हे अप्रुव्हल झालं, तेव्हा आम्ही म्हणजे असं ठरवण्यात आलं की हे काम महत्वाचं असल्यामुळे सरकारच्याच एका कंपनीकडून करून घेण्यात यावं. म्हणून यातली अग्रणी कंपनी जी आहे आपल्याला माहितच आहे, भारत संचार निगम लिमिटेड, त्यांना हे काम देण्यात आलं. आणि मग पुढे अ, अंदमान निकोबारला जेव्हा आपण काम करतो किंवा आयलँडला काम करतो, तर तिथे एक वेदर विंडो असते. म्हणजे आपल्याला माहितच असेल की चेन्नई किंवा कलकत्त्यापासून जवळपास 1200-1300 किलोमीटर अंतरावर हे आयलँड्स आहेत. तर मधात पूर्ण समुद्र आहे, तर आपल्याला समुद्रात काम करायचं असतं. तर त्याच्यामध्ये समुद्र खवळलेला नसेल, शांत असेल, त्यावेळेस काम झालं पाहिजे. तर प्रत्येक आयलँडची आपली एक वेदर विंडो असते. हम्म, तर त्या वेदर विंडोचा अभ्यास करून त्यावेळेस ते काम झालं पाहिजे. नंतर जे आहे, जेव्हा हम्म, काम अवॉर्ड करण्यात येतं, तर पहिले सर्वे होतं की एक्झॅक्टली केबल टाकायची कुठे आहे आपल्याला. हम्म, आणि भारतामध्ये अशा तऱ्हेची सबमरीन केबल जी समुद्र तळावर पडते, अशी ही पहिलीच वेळ होती. हम्म, अन्यथा भारतामध्ये हम्म, आपल्याकडे केबल्स आलेले आहेत दुसऱ्या देशातून, जसं जपानमधून किंवा हम्म, सिंगापूरमधून. तर ती पॉइंट टू पॉइंट असते. जसं समजा टोकियोमधून केबल निघाली आणि ती मुंबईला लँड झाली. पण ह्या केसमध्ये काय होतं की चेन्नईवरून केबल निघून ती पोर्ट ब्लेअरला जाणार, आणि पोर्ट ब्लेअर पासून पुढे त्याचे 7 आयलँड्स आहेत, त्याला कनेक्ट करणार. तर सगळ्या हम्म, ठिकाणी कामं करायचं, आणि हे खूप मोठं काम होतं. आणि सबमरीन केबल मी सांगितल्याप्रमाणे मरीन सर्व्हे होतो पहिले एक्झॅक्टली, आणि हम्म, नंतर मग हम्म, डिसाईड करण्यात येतं. प्रत्येक स्टेजमध्ये आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते, कारण ह्या केबलचं आयुष्य जे आहे ते जवळपास 25 वर्ष आयुष्य आहे. तर आपल्याला ती केबल टिकवायची असेल, आपल्याला माहितच आहे, प्लॅनिंग चांगलं असेल, तर कुठलीही गोष्ट हाताळायला, पुढे इम्प्लिमेंट करायला खूप इझी राहतं. जर आपलं बरोबर. प्लॅनिंग चांगलं नसेल, तर पुढे ते खूपदा तो जो वेळ आहे तो
पुढे निघून जातो प्रोजेक्ट कम्प्लीट करायचा. पण मला सांगायला आनंद होतो, माननीय पंतप्रधानांनी सांगितलं आपल्या भाषणामध्ये, आधी तो बरोबर त्यावेळेस कोविडच्या काळातही काम सुरू होतं मुख्य म्हणजे. तो पूर्ण करायचा प्रयत्न केला आणि याच्यामध्ये खूप साऱ्या परमिशन्स हव्या असतात. आम्ही जरी भारत सरकारचा एक अंग असलो तरी पण तसं आता एन्व्हायरमेंटल क्लिअरन्सेस आहेत, कारण केबल समुद्र आपल्या बीचवर येणार चेन्नईला किंवा पोर्ट ब्लेअरला, आणि खूप ठिकाणी कोरल्स किंवा कस्टम गोष्टी असतात, तर त्याचा ऱ्हास होऊ नये, ते डिस्ट्रॉय होऊ नये याची खूप काळजी घ्यावी लागते. तर आम्ही प्रत्येक परवानग्या यातनं घेतलेल्या आहेत जे आहे, आणि सोबत सोबत आम्ही कामं करताना अशी काळजी घेतली आहे की हा जो प्रोजेक्ट आहे हा जवळपास 30 वर्ष तरी टिकला पाहिजे. आणि मला एक लक्षात आलं की याद्वारे आपण अंदमान निकोबार आहे याला आपण भारताशी जोडू शकतो. जवळपास सर 2300 किलोमीटरचं सबमरीन ऑप्टिकल फायबर तुम्ही टाकली. हे करत असताना आलेल्या अडचणींबद्दल पण तुम्ही सांगितलं. किती दिवसात हा प्रोजेक्ट कम्प्लीट केला सर तुम्ही? हा प्रोजेक्ट जो आहे सुरू झाला, बेसिकली प्रत्येक प्रोजेक्टला आपल्याला एक पायाभरणी करावी लागते. पायाभरणी आम्ही 1 वर्षापूर्वीच सुरू केली होती. प्रोजेक्ट ऍक्च्युअली सुरू व्हायच्या पहिले. जवळपास मला आठवतं जून 2018च्या शेवटी शेवटी म्हणजे आम्ही काम सुरू केलं जून 2018ला. आणि याच्यामध्ये आम्ही जो स्टडी केला होता त्याप्रमाणे आम्हाला 24 महिने असे लागणार होते, 2 वर्ष लागणार होते. आणि हा कालावधी जो होता हा गरजेचा आहे, कारण मी सांगितलं की सर्व्हे करणं आणि केबलचं मग आणि इक्विपमेंट बाकीचे आहे त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करणं आणि मग केबल टाकणं आणि नंतर त्याला मग सगळ्याचं टेस्टिंग करणं, त्याला बघणं, या टेस्ट असतात त्या खूप महत्वाच्या असतात. तर हे सगळं करता करता आम्हाला आमचा जो वेळ आहे, आम्ही जे ठरवलं होतं त्या वेळेतच पूर्ण झालं. पण झालं हे की आपल्याला माहितच आहे, मार्च महिन्यामध्ये पूर्ण जगामध्ये आणि स्पेसिफिकली भारतामध्ये कोविड हा आला आणि नंतर लॉकडाऊन आणि तत्सम काही गोष्टी लागू झाल्या. पण त्याही वेळेस सांगायला आनंद होतो की आमची टीम जी आहे फील्डमध्ये जे कामं करतात ते लोक, त्या सगळ्यांनी कामं केले आणि जवळपास हा वेळेत हा आमचा जो प्रकल्प आहे, प्रोजेक्ट आहे, हा पूर्ण झाला. आता तो वर्क इन प्रोग्रेस सुरू झाला, त्या प्रोजेक्टचा काम सुरू झालं त्याचं कम्प्लीट वर्किंग? हा प्रोजेक्ट पूर्ण कम्प्लीट झाला जेव्हा माननीय पंतप्रधानांनी हा राष्ट्राला अर्पण केला. तर त्या क्षणीच त्याच्यामध्ये ट्रॅफिक जे आहे, जसं आपण आता घरी वापरतो, खूप लोक वायफाय किंवा त्याला ब्रॉडबँड वापरतात, तर तसाच हा जो आहे हा प्रोजेक्ट ज्या दिवशी माननीय पंतप्रधानांनी हा प्रोजेक्ट राष्ट्राला अर्पण केला त्या दिवशीच याचा ट्रॅफिक सुरू झाला. वा, काय भावना होती सर तुमची त्या दिवशी? कसं वाटलं तुम्हाला की मी ज्या प्रोजेक्टचा एक प्रमुख होतो तो आज प्रोजेक्ट अर्पण झाला आणि त्याचं काम सुरू झालं? काय भावना होती तुमची? याच्यामध्ये 2 भावना होत्या संमिश्र याच्याकरता की 2018च्या शेवटी 30 डिसेंबर 2018ला पोर्ट ब्लेअरला माननीय पंतप्रधानांनी हा प्रोजेक्ट याची पायाभरणी केली होती पोर्ट ब्लेअरला. आणि आता जेव्हा आम्हाला कळलं की प्राईम मिनिस्टर ऑफिसनी याला परवानगी दिलेली आहे की पंतप्रधान स्वतः याचं उद्घाटन करणार, वा, मला वाटतं की कोणालाही ही एक मोठी अभिमानाची बाब आहे की आपल्या भारताचे माननीय पंतप्रधान त्यांच्या किंवा त्यांच्या डिपार्टमेंटच्या विभागाच्या प्रोजेक्टचं लोकार्पण राष्ट्रार्पण करतात. मला वाटतं याच्यासारखी मोठी गोष्ट कुठलीच नाही. अभिमानाची गोष्ट असते ती आपल्या प्रत्येकासाठी. आपल्याला एक वेगळ्या प्रकारची इन्स्पिरेशन मिळते, प्रेरणा मिळते त्या गोष्टीतनं. नक्कीच. याच्याच पुढचा भाग आता झालाय तो म्हणजे ज्याप्रमाणे अंदमान निकोबारला तुम्ही हा सगळा प्रोजेक्ट कम्प्लीट केला, तसंच आता तुम्हाला एक पुढची जबाबदारी मिळाली ती म्हणजे लक्षद्वीपची. ती अशीच आहे की त्यात अजून काही वेगळ्या गोष्टी आहेत? नाही, जवळपास आपण बेसिक्स जर विचार केला तर जवळपास अशीच योजना आहे ती की त्यालाही आपल्या भारताशी जोडायचं आहे सबमरीन केबल, आणि जवळपास सारखीच योजना आहे. बर,
तुम्हाला काय वाटतं, की हे जे काम तुम्ही केलं, जसं की अंदमान निकोबारला जोडलंय आपण, लक्षद्वीपला जोडलंय, याचा सगळ्यात प्रमुख फायदा काय होईल असं तुम्हाला वाटतं? बघा, आपण जेव्हा सरकारी विभागात येतो, तर आपला उद्देश जो असतो, की लोकांचे जे प्रश्न आहेत ते सुटले पाहिजे. हं, लोकांच्या ज्या ज्या त्यांना जे काही प्रॉब्लेम्स आहेत, काही हं, इश्यूज आहेत, हं, तर ते आपण रिझॉल्व्ह केले पाहिजे, ते सोडवले पाहिजे. हं, तर मी स्वतः जेव्हा अंदमान निकोबारला गेलो होतो, हं, आमच्या प्रोजेक्टच्या दरम्यान, हं, तर तेव्हा लक्षात आलं, कारण जेव्हा आपण स्वतः जाऊन बघतो, हं. तेव्हा आपल्याला कळतं, की दुसऱ्याचं दुःख काय किंवा त्यांना काय त्रास होतो. बरोबर आहे. तर तिथली कनेक्टिव्हिटी जी आहे ती नॅचरली सॅटेलाइटमध्ये होती आणि सॅटेलाइटमध्ये बँडविड्थ आपल्याला कमी मिळत होती. त्यामुळे लक्षात आलं, की हे जे बँडविड्थ आहे, जर सबमरीन केबल झाली, हं, तर बँडविड्थ नक्कीच वाढेल. हं, त्यामुळे जेव्हा हा अ, अ, राष्ट्रार्पण झाला या प्रोजेक्टचं, तेव्हा मला एक माहीत होतं, की लोकं जे आहेत, त्यांना आता जसं आपल्याकडे एक अ, नळाचा पाईप असतो, जर छोटा असेल, तर आपल्याला आउटपुट जे आहे, धार जी आहे, छोटी मिळेल. हं. जर पाईप मोठा असेल, तर नॅचरली आपल्याला धार मोठी मिळेल, आपली बादली लवकर पडेल. तसंच इंटरनेटमध्ये पण आपल्याला तेच माहिती आहे, तर त्याचा जो साईज असेल, पाईपचा साईज असेल, तसं तुम्ही सांगितलं, आतापर्यंत जी बँडविड्थ होती, ती 4 जीबीपीएस एवढी होती. पूर्ण अंदमान निकोबार करता. हं, आता ती चेन्नई आणि अंदमान निकोबारमध्ये ती 400 जीबीपीएस एवढी झाली आहे. हं. आणि बाकी द्वीपामध्ये ती जवळपास 200 जीबीपीएस एवढी झालेली आहे. तर त्याच्यामुळे लोकांना जे मुख्य फायदा आहे टेलिकॉम सर्व्हिस तर नक्कीच चांगली होणार, हं, झालेली आहे. ब्रॉडबँडची स्पीड वाढणार. हं, सोबत आपण आज ज्या काळात जगतोय, कोरोनाच्या काळामध्ये, हं. माझी स्वतःची मुलगी, दोन्ही मुली आहेत, तर त्या दूर शिक्षण घेत आहेत. येस. ऑनलाईन. ऑनलाईन. ऑनलाईन करता आपल्याला एक महत्वाची गोष्ट असते, टेलिकॉम नेटवर्क ज्याच्यावर आपला सगळा बेस असतो. बरोबर आहे. जर टेलिकॉम नेटवर्क चांगलं असेल, तर आपल्याला ऑनलाईनच काय, हं, आपलं मेडिकल फॅसिलिटीज जे आहेत, समजा अंदमानला काही फॅसिलिटीज नसतील, काही डॉक्टर नसतील, तर मुंबईवरून डायरेक्टली त्यांच्याशी कनेक्ट होऊन तिथले डॉक्टर तसं ऑपरेशन किंवा त्यांचं गायडन्स घेऊ शकतात. बरोबर आहे. सोबत जनसुविधाच्या योजना ज्या असतात भारत सरकारच्या आणि तसं राज्य सरकारच्या योजना असतात, त्याचा लाभ उठवायचा असेल, आपल्याला माहित आहे, की त्या जसं आता डीबीटी आहे, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, ह्या खूप साऱ्या योजना करता आपली बँकिंग सिस्टीम चांगली करायची असेल, तर मला वाटतं सगळ्या ठिकाणी टेलिकॉम जे आहे, ते एक बेसिक नेसेसिटी झालेली आहे. तर ही जी गरज आहे, ह्या योजनेद्वारे नक्कीच भागवली जाईल. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे अंदमान निकोबार जे आहे, हे आपण जर गेला असाल, तर पर्यटन जो आहे, हा खूप मोठा व्यवसाय आहे. आणि खरंच मी जेव्हा तिथं पर्सनल व्हिजिट पण गेलो होतो, एक खूप छान असं बेट आहे. खूप लोकांनी मला हेही सांगितलं, की मालदीव्सपेक्षा पण हे छान आहे. मॉरिशसपेक्षा पण छान आहे. तर मी स्वतः त्या ठिकाणी गेलो आणि खरंच तिथला समुद्र किनारा, तिथलं हिरवं निळं पाणी, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण बघतो, तेव्हा लक्षात येतं, की पर्यटन हा सगळ्यात मोठा व्यवसाय आहे. हं. आणि मला असं वाटतं, की याच्यामुळे पर्यटनाला खूप मोठी चालना मिळेल. वाह! खूप साऱ्या गोष्टी या निमित्तानं घडतील असं तुम्ही म्हणताय. आता सर मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे आपल्या येणाऱ्या नवीन जनरेशनसाठी. आज खूप सारी मुलं या इंजिनिअरिंग सर्व्हिसेस असतील किंवा एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी सारख्या गोष्टी असतील, याच्यासाठी प्रयत्न करतायत. तर त्यांना तुम्ही काय सांगाल? खास करून टेलिकॉम सर्व्हिसेसमध्ये जी मुलं येऊ इच्छित आहेत, त्यांना तुम्ही काय सांगाल? मी एक सांगतो, टेलिकॉम सर्व्हिस तर आहेच आहे. पण जर मला स्वतःला जो अनुभव आलाय आणि फॉर्च्युनेटली मी जेव्हा 2014 मध्ये इथं आलो, तेव्हा आमच्यासारख्याच बाकी समविचारी महाराष्ट्रीयन ऑफिसर्सची ओळख झाली.
आणि मग आम्ही एक निर्णय घेतला की महाराष्ट्रीयन ऑफिसर्स जे आहेत त्यांनी एकत्र यावं, एका छत्राखाली यावं. हम्म. आता आम्ही एक चांगला गट समूह तयार केलेला आहे व्हॉट्सअपवर. हम्म. आणि जवळपास प्रत्येक महिन्यात आम्ही भेटतो. आणि मला वाटतं तुम्ही एका कार्यक्रमात मी स्वतः आले होते, महाराष्ट्र महोत्सव जो आम्ही केला होता. हो हो हो. तर तर आमच्या सोबत सोबत जे अधिकारी आहेत, तर महाराष्ट्र सरकारची एक चांगली योजना आहे. जे मुलं जे आहेत युपीएससी बच्चा मेन्स मध्ये पास होतात, तर त्यांच्याकरता त्यांचे जे इंटरव्ह्यू असतात त्याच्या पहिले मॉक इंटरव्ह्यूज हम्म. दिल्लीमध्ये त्यांनी अरेंज केलेले आहेत. आणि सांगायला आनंद होतो की आमच्या मधीलच काही अधिकारी ज्यांना जसा वेळ असतो, ते जनरली शनिवार आणि रविवार असे ठेवल्या जातात. हम्म. तर ते जातात, त्यांचे इंटरव्ह्यू घेतात आणि त्यांना मुख्य म्हणजे त्यांना गायडन्स करतात की जर कोणाला इंटरव्ह्यू घेणं हा एक हेतू नाहीये, तर त्या मुलाला की जर त्याला 80% मार्क मिळणार असतील तर त्याला 90% मार्क इंटरव्ह्यू मध्ये कसे मिळवता येईल, हम्म. तर हा प्रयत्न केला जातो. हम्म. तर माझं सगळ्यांना एकच सांगणं आहे, माझा जो आता जो अनुभव आहे तो मला हेच सांगतो की आपण मेहनत जर करणार नाही तर आपण पुढे जाऊ शकत नाही, पहिली गोष्ट. दुसरी बरोबर. गोष्ट की ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्या आपण ज्या युनिव्हर्सिटीच्या एक्झाम देतो आणि स्पर्धा परीक्षा या खूपच वेगळ्या असतात, त्याचा अभ्यास वेगळा असतो. हम्म. आणि त्याच्याकरता आपल्याला कंटिन्युअस गायडन्स कोणाचंही असो ते पाहिजे असतं. तसंच मला एक वाटतं की स्वतः आपल्याला सेल्फ मोटिवेटेड राहणं खूप गरजेचं आहे. हम्म. कारण आयुष्याच्या प्रत्येक परीक्षेमध्ये आपण पास होऊच हम्म. ही गॅरंटी नसते. आपल्याला माहिती आहे आताच निकाल लागलेला आहे युपीएससीचा. मला वाटते 800-900 मुलं पास झाले आहेत आणि किती लाख मुलांनी परीक्षा दिली असेल, तर आपल्याला लक्षात येईल की किती कठीण परीक्षा आहे. पण ह्याकरता नाराज न होता मला असं वाटतं की मेहनत घेणं खूप गरजेचं आहे. हम्म. पण मेहनतीसोबत मला वाटतं डायरेक्शन जी आहे आपली, ती आपल्याला काय वाचायचं आहे, कुठल्या नोट्स ठेवायच्या आहेत आणि कुठले विषय निवडायचे आहेत. कारण सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये विषय निवडणं हा एक खूप महत्वाचा आहे. इंजिनिअरिंग सर्व्हिसमध्ये आपल्याला माहित असतं की आपल्याला आपलं जे सब्जेक्ट आहेत तेच आपल्याला वाचायचे आहेत. हम्म. पण मी पहिलेही सांगितलं की सोबत सोबत जे आहे आपणास आपल्या सब्जेक्टची पूर्ण माहिती पाहिजे, पण इंग्रजी आणि जनरल नॉलेज याचीही माहिती पाहिजे. तर मला वाटतं की जर आपण प्रण केला आणि चांगल्या तऱ्हेने तयारी केली तर नक्कीच आपण याच्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. नक्कीच सर, कारण तुम्ही आता एवढ्या वर्षांच्या अनुभवावरनं या सगळ्या गोष्टी सांगता आहात आणि तुम्ही जी गोष्ट सुरू केली आहे दिल्लीमध्ये ती खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. त्याचा खूप फायदा अनेक मुलांना चांगल्या प्रकारे होतो. मला सर खरं तर या निमित्तानं अजून एक प्रश्न विचारायचा आहे. सध्या बऱ्याचदा असं म्हटलं जातं की खाजगी क्षेत्रामध्ये नोकरी करणं हे जास्त पैसे देतं किंवा यासारख्या गोष्टी देतं. पण तरी सुद्धा सरकारी नोकरी याच्यात काय फरक असतो आणि त्याच्या मागे लोकांनी लागायला पाहिजे की नाही? आता काय सरकारी नोकऱ्या आता उरलेल्या नाहीयेत? मला वाटतं हा आपला प्रत्येकाचा चॉईस असला पाहिजे. कारण हम्म. आपल्याकडे आम्ही जेव्हा होतो किंवा आताही खूपदा आई वडील आपल्या मुलांना फोर्स करतात हम्म. की तू मेडिकल घे किंवा तू इंजिनिअरिंग घे किंवा तू एक्स कर. पण मी आता गेल्या 2-3 वर्षात थोडासा चेंज बघतोय हम्म. की आई वडील हळूहळू मुलाच्या किंवा मुलीच्या कलानी घ्यायला लागले. हम्म. मला सांगायला हरकत नाही, माझी मोठी मुलगी स्वतः बीई करते पुण्यावरून, इंजिनिअरिंग बर. परीक्षा देते ती. पण छोटी जी आहे तिचं स्वतःचं असं काही फिक्स नव्हतं की कुठल्या ठिकाणी जायचं आहे, हम्म. कुठली हम्म. लाईन निवडायची आहे वगैरे वगैरे. तर जेव्हा आम्ही तिची टेस्ट घेतली, तिला समजलं की मला सायन्समध्ये तिला चांगले मार्क होते, मॅथमॅटिक्समध्ये पण तिला चांगले मार्क होते. पण तिची स्वतःची इच्छा होती की मला लॉ करायचं आहे. बर. तर मी म्हटलं नक्कीच. आणि आपल्याला माहिती आहे की प्रत्येक ठिकाणी चांगल्या संध्या असतातच. तर संधीचा उपयोग कसा करून घ्यायचा, जसं इथं आता लॉ मध्ये क्लॅटची एक्झाम असते.
हम्म. तर तिने स्वतः क्लॅटची तयारी सुरू केली आहे आतापासून. ती आता सध्या 12वीला आहे. मागच्या वर्षीपासून तिने क्लॅटची तयारी सुरू केली. तर मला वाटतं की सरकारी की प्रायव्हेट, हा जो मुद्दा जो आहे हा स्वतः मुलांना डिसाईड करू द्यावा लागेल. मी हम्म. तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. अगदी. सुधा मूर्ती आपल्याला माहीतच आहे. म्हणजे हम्म. त्यांची ओळख करून द्यायची गरज नाही. तर मला पुस्तक वाचायची खूप आवड आहे. तर त्यांनी छोट्या छोट्या अशा कथा लिहिलेल्या आहेत. तर त्या कथाचा संग्रह मी वाचला, तर त्याच्यामध्ये एक छोटीशी कथा होती. बघा की हम्म. आपण आपल्या मुलांना कसं वागवतो, हम्म. त्याच्यावर त्याचं भविष्य कसं घडतं, हम्म. हे त्यातनं आपल्याला कळतं. बरोबर आहे. त्यांनी सांगितलं की एकदा त्या बेंगलोरवरून, सध्याचं बेंगलुरू, तिथून ते बेळगावला जायला निघाले. हम्म. जेव्हा ट्रेनमध्ये बसायला गेल्या, हम्म. तर त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या साईडच्या सीटवर एक कपल बसलेला आहे आणि सोबत त्यांचा मुलगा आहे. आणि दुसरीकडे एक स्वतंत्र आपला एक मुलगा आहे. म्हणजे जवळपास 12वी पास झाले असतील असा त्यांनी अंदाज बांधला. त्यांचा अंदाज खराही होता. आणि त्यांना लक्षात आलं की जे दोघंही चालले आहेत बेळगावच्या मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याकरता 12वीची. तिने फक्त म्हणजे सुधा मूर्ती यांनी फक्त त्या पुस्तकात अशा काही गोष्टी दिलेल्या आहेत. तर त्यांनी हे लिहिलं की एकीकडे आई वडील आणि तो मुलगा होता. आई वडील त्या मुलाची खूप काळजी घ्यायची. त्याच्याकरता जेवण बिलकुल त्याच्या हातात नेऊन दिलं. जेवण त्यांनी पूर्ण आणलेलं होतं. जे काही असतील ते खास असतील टेबल फूड त्यांचं. मुलाला खूप त्यांची म्हणजे त्यांनी खूप काळजी घेतली मुलाची. आणि झोपताना त्याचा बेड तयार करून दिला. आणि त्याच्या दुसऱ्या बाजूनी जो मुलगा होता, तो स्वतः त्यांनी डब्बा आणला होता. डब्बा त्यांनी खाल्ला. मग त्यांनी आपला बेड लावला आणि मग तो मुलगा झोपी गेला. ती फॅमिली झोपी गेली. तर त्यांनी त्यात शेवट मस्त केलाय की हा जो स्वतंत्र मुलगा आहे, त्याची जी स्वतंत्र विचारवृत्ती आहे, ती त्याला आयुष्यामध्ये कुठल्या कुठे घेऊन जाईल. तर मला हेच वाटतं की प्रत्येकाला, आपण सगळे प्रगल्भ असतो जेव्हा आपण 3 वर्ष 2 वर्ष जे काही 12वी नंतर घालवतो, आपल्याला माहीत असतं. तर आपला निर्णय मला वाटतं स्वतःला आपण घ्यायला हवा. आणि मलाही खूप आवड आहे. म्हणजे माझा निर्णय बरोबर असो की चुको, काही प्रॉब्लेम नाही. शेवटी 10 लोकांचं ऐकायचं, पण निर्णय आपला घ्यायचा. आणि मी हे आयुष्यात ठरवलेलं आहे. मला वाटतं की याच्या सुधा मूर्ती आणि मला जे अनुभव आलेले आहेत, की आपला निर्णय आपण घ्यायचा. सरकारी नोकरी की प्रायव्हेटमध्ये केलेली नोकरी चांगली, हा हम्म. ज्यांच्या त्यांच्या प्रकृतीवर निर्भर असतो. असतो. खरंय. खूप महत्वाची शिकवण आहे ही, की स्वतःचे निर्णय घेणं, बहुश्रुत होणं, चांगलं वाचन करणं आणि जे लोक यासारख्या परीक्षा देत आहेत, त्यांनी सगळ्यांनी अत्यंत चतुरस्त्रपणे या सगळ्या गोष्टींचा विचार करून अभ्यास करणं. मला वाटतं या खूप महत्वाच्या गोष्टी तुम्ही सगळ्या सांगितल्या. इथेच सर मला वाटतं आपल्या या सुंदर चाललेल्या गप्पा आपण आता थांबवायला हरकत नाही. कारण तुम्ही खूप साऱ्या टिप्स आमच्या सगळ्या या मुलांना दिलेल्या आहेत की ज्या त्यांना भविष्यात कामाला येतील. तुम्ही आधी केलेल्या प्रोजेक्ट बद्दल तुमचं अभिनंदन आणि लक्षद्वीपच्या प्रोजेक्टसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज तुम्ही आमच्या इन्फिनिटी अकॅडमीच्या पेजवर येऊन आमच्या सगळ्या या नवीन येणाऱ्या क्षेत्रातल्या मुलांशी गप्पा मारल्यात, त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो आणि तुम्हाला पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. हे होते माननीय श्री विलासजी बुर्डे, ज्यांनी आपल्या आजवरच्या अनुभवातनं आपल्याला खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या आणि आपल्याला निश्चितच अशा काही टिप्स दिल्या की ज्या त्यांना त्यांच्या अनुभवातनं मिळालेल्या आहेत. यासारख्याच अनेक वेगवेगळ्या लोकांची आपण गप्पा मारणार आहोत आमच्या या इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर. आपण पाहत राहा आमचा हा खास कार्यक्रम घे भरारी. भेटूयात नवीन व्यक्तीसह पुढच्या नवीन भागात. तोपर्यंत मी प्रसाद बेडेकर आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद.